ज्ञान विज्ञान योगेश्वर श्री समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांचे जीवनचरित्र प्रकरण 13वे परमार्थ प्रसाराचे शिखर। मुंबईला परत आल्यानंतर श्री महाराज काही दिवसांनी गुरुस्थानाच्या यात्रेला निघाले। प्रथम ते बागेवाडीला गेले। तेथे श्री गुरुपौर्णिमा उत्सव त्यांनी अनेक मोठ्या थाटाने साजरा केला। इंचगिरी संप्रदायात श्री गुरूंच्या उत्सवांना फार महत्त्व आहे। अतिशय आनंदाने व थाटाने उत्सव साजरे केले जातात। बागेवाडीला काही दिवस मुक्काम करून श्री सिद्धरामेश्वर महाराज इंचगिरीला श्रावण मासातील साधन सप्ताहासाठी गेले। तेथे 1 महिन्याचा सप्ताह करून ते मुंबईला परतले। त्या खेपी गणेशवाडीस मुक्काम केला। तेथे दासबोधावर त्यांचे रोज निरूपण चालत असे। गणेशवाडीत 1 महिना मुक्काम करून श्री महाराज गावदेवी येथील श्री पाठारे यांच्या बंगल्यात राहण्यास गेले। तेथे ते भागवताच्या 11 स्कंदावर रोज संध्याकाळी निरूपण करीत। तेथे महिनाभर राहून श्री महाराज मार्गशीर्ष सप्ताहासाठी इंचगिरीला गेले। सप्ताह आटोपल्यावर ते बागेवाडीला गेले। श्री महाराज बागेवाडीला काही महिने राहिले। तेथेही रोज निरूपण चालत असे। ते हुरडा खाण्यासाठी शेतात जात। विश्रांती घेतल्यानंतर ते माघ सप्ताहासाठी इंचगिरीला गेले। त्यानंतर सोलापूरला 2 महिने राहून इंचगिरीला चैत्र उत्सव करून ते मुंबईला परत फिरले। तेथे काही दिवस राहून ते लोणावळ्याला प्रिय शिष्य वखारियांबरोबर गेले। ते तेथे वारंवार निसर्गरम्य स्थाने पाहण्यास जात। शिष्यांबरोबर ते क्रिकेटही खेळत। खंडाळ्याला राहून ते खोपोलीचे पॉवर हाऊस देखील पाहण्यास गेले। महिनाभराने ते मुंबईला परत आले। तेथे त्यांचा मुक्काम माधवबाग धर्मशाळेत होता। त्या मुक्कामात ते रोज एकनाथी भागवतावर निरूपण करीत। श्री महाराजांना आपल्या गुरुस्थानाची नेहमी ओढ वाटत असे। त्यामुळे 2-3 महिने मुंबईत राहून गुरुपौर्णिमा उत्सवासाठी ते बागेवाडीला गेले। नंतर इंचगिरीला श्रावण मास सप्ताह करून ते मुंबईला परत आले। रोज संध्याकाळी ते एकनाथी भागवतावर निरूपण करीत। त्या सुमाराला त्यांची तब्येत थोडी नाजूक झाली होती। अश्विन महिन्यात ते गावदेवी येथील श्री पाठारे यांच्या बंगल्यात राहण्यास गेले। वैराग्य बोध तेथे त्यांनी वैराग्याविषयी निरूपण करण्यास सुरुवात केली। साधारणतः शास्त्रानुसार गुरु शिष्याला प्रथम उपदेश सांगतात। वैराग्याचा अभ्यास पक्का झाल्यावर शिष्याला गुरु ज्ञानाचा उपदेश करतात। पण श्री सिद्धरामेश्वर महाराज एवढे थोर अधिकारी होते व त्यांचा आत्मनिश्चय एवढा दृढ होता की त्यांनी प्रथम ज्ञानोपदेश करून नंतर वैराग्याचे धडे देण्यास सुरुवात केली। त्यांचे मुंबई येथील शिष्य शहरी राहणीचे होते। त्यांना परमार्थ ज्ञान वैराग्य विज्ञान पूर्णस्थिती इत्यादी गोष्टींची माहिती नव्हती। सर्वसामान्य माणसांप्रमाणे ते अज्ञानात जगत होते। अशा शिष्यांना ज्ञानबोध करण्याचा निश्चय श्री महाराजांनी केला होता। ते शिष्यांचा अधिकार फारसा न पाहता त्याला प्रथम ज्ञानाचा बोध करीत। जीव स्वतःच ईश्वर आहे, जगाचा आदिकर्ता तो स्वतःच आहे, असा निश्चयात्मक बोध ते करीत। हा बोध पूर्णपणे ठसण्यासाठी त्यांनी 1933च्या दिवाळीपासून वैराग्याचा उपदेश करण्यास सुरुवात केली। ज्ञानाला वैराग्याची व वैराग्याला ज्ञानाची जरुरी असते। अर्थात हे वैराग्य विवेकयुक्त हवेच। श्री रामदास म्हणतात, मी पण त्यागे विन सर्वथा ज्ञान होणार नाही। साधकाने प्रथम मीपणाचा म्हणजे अहंकाराचा त्याग करावा, तरच खरे टिकाऊ वैराग्य साधते। सर्वसाधारण समजूत अशी असते की ऐहिक पदार्थाचा बाह्य त्याग करून भगवी वस्त्रे धारण करणे म्हणजेच वैराग्य। पण ऐहिक जग व त्यातील विषयांबद्दल आसक्ती मीपणाच्या आधारावर अवलंबून असतात। सर्व दुःखाचे मूळ असा जो अहंकार त्याचा त्याग न करता वैराग्याच्या नावाने फक्त वरवरचा बाह्यातकारी त्याग केला जातो।
हा त्याग बळजबरीने केल्यामुळे मी महान त्यागी आहे अशा अहंकाराचे पोषण होते. श्री महाराज रोज सकाळी योग वशिष्ठ या ग्रंथावर निरूपण करीत असत. त्याचे पहिले प्रकरण वैराग्यपर आहे. वशिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना मुमुक्षु शिष्य कोणत्या भूमिकेतून असावा, त्याचा अधिकार व वैराग्य कसे असावे या 3 गोष्टींच्या विवेचनाने सुरुवात केली. तसाच उपदेश श्री महाराज करीत. या उपदेशाचा अनुभव घेण्यासाठी ते प्रत्येक शिष्याकडून वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करून घेत. शास्त्रात वैराग्य विषयाचे 3 भाग पाडण्यात आले आहेत. एक, जग मिथ्या असून त्याचा आपणाला काही उपयोग होणार नाही. दुसरा, सारा पसारा ब्रह्मस्वरूप आहे. आणि 3, आपण स्वतःच परमात्मा असून त्याला कोणत्याही विषयाची आवश्यकता नाही. श्री महाराज अनेक उदाहरणे देऊन या 3ही मुद्द्यांविषयी वैराग्यपर उपदेश करीत. प्रत्येक मनुष्य असे समजतो की आपण अमुक नामधारी व्यक्ती आहे. हा अभिमान पोसण्यासाठी तो प्रापंचिक किंवा धार्मिक क्रिया करीत जीवन जगत असतो आणि त्यातच आपली सार्थकता मानतो. अमूल्य नरदेहाचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठी न करता तो नश्वर व्यवहारातच गळून जाऊन पशुपक्ष्यांप्रमाणे जीवित व्यतीत करतो. प्राप्त कर्तव्य फक्त कर्तव्य भावनेने न करता मायामोहात फसून तो विषयभोगात आसक्त होतो व नरदेहरूपी दुर्लभ साधनाचा अपव्यय करतो. या भ्रमात शिष्यांनी पडू नये म्हणून श्री महाराज हीन देहबुद्धीचा त्याग करण्यासाठी त्यांना अतिशय सुलभ, सुगम व स्पष्ट भाषेत उपदेश करीत. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी श्री रामचंद्राला सांगतात की चांडाळाच्या घरचे 4 दिवसाचे कुचके मांस खाणाऱ्या कर्मनिष्ठ ब्राह्मणापेक्षा मी देहच आहे असे समजणारा मनुष्य अधिक पापी अधम आहे. देहबुद्धी किती हीन घातकी आहे याबद्दलचा स्पष्ट बोध या दृष्टांताने केला आहे. यासाठी प्रत्येक साधकाने कोणत्याही साधनाने देहबुद्धीचा नाश केलाच पाहिजे. हेच त्याला श्रेयस्कर आहे. प्रापंचिक लोकांची ऐहिक किंवा पारमार्थिक कर्मे सफल होत नाहीत, कारण प्रत्येक कर्म देहबुद्धीने केला जातो. देहबुद्धीने केलेल्या कर्मात खरे यश मिळत नाही. इथे यश म्हणजे ऐहिक सुख किंवा ऐहिक पदार्थाची प्राप्ती नव्हे. जी ऐहिक वा पारमार्थिक कर्मे देहबुद्धीने केली जातात त्यांच्यामुळे मनुष्याची मनोकामना पुरी होते, पण त्या कर्मांनी परमार्थाची प्राप्ती होत नाही. साधकाला कोणत्याही आध्यात्मिक कार्याचे शुभफळ प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याला देहबुद्धीचा त्याग केला पाहिजे. यासाठी शास्त्रांनी व साधुसंतांनी देहबुद्धीचा त्याग कसा करावा हे अनेक प्रकारांनी सांगितले आहे. श्री महाराज आपल्या प्रबोध शक्तीने व स्वानुभवाने अगदी सरळ वेगळे उपाय सांगून शिष्यांकडून अभ्यास करून घेत. प्रत्येकाला आपल्या देहधारी नामाचा अभिमान असतो. त्याचा त्याग घडण्यासाठी श्री महाराज उपदेश करीत की देहाचे नाव म्हणजे तू नव्हेस. देहाचा जन्म झाल्यावर व्यवहारासाठी नाव दिले जाते. तत्वता तू म्हणजे देहरूपी गोळा नव्हे, म्हणून त्याचे नावही तू नव्हेस. असा निश्चयपूर्वक अभ्यास करण्याचा सरळ उपाय म्हणजे जीव ज्याचे व्यक्तित्व अल्प आहे तो तू नाहीस. तू अनंत आत्मरूपी आहेस. तू अनंत व्यक्तींमध्ये व्यापक आहेस. हे तुझे खरे स्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेव्हाच मनुष्याचा व्यक्तिमत्वाचा मोह नष्ट होतो. व्यक्तिमत्वाच्या अभिमानाने जी अनेक दुःखे तो भोगीत होता त्याच्या ऐवजी तो सर्वव्यापी महान अनंत आत्मसुखात आराम करतो. श्री महाराज उपदेश करीत की पंचभूतात्मक शरीर तू नाहीस, म्हणून तू देहबुद्धीचा त्याग कर. तसे केल्याने तुझे खरे स्वरूप तुला कळेल. त्यासाठी साधकाने चिंतन, मनन व निधिध्यास सतत करावा. श्री महाराज सांगत की
व्यक्तीचे व्यक्तित्व काल्पनिक असते. वस्तुतः आपण परमात्म स्वरूप आहे हे खरे. स्वरूप ज्ञान विसरून तो खोट्या व्यक्तिमत्वाचे यश साधण्यातच जीवनाची सार्थकता मानतो. त्या पायी अतिशय धडपड करीत तो स्वतःला दुःखमय जगात लोटून देतो. या हाय हाय व हाय हाय करीत मरून जातो. गुरुपदेशाने किंवा आत्मबोधाने या जीवबुद्धीचा त्याग घडला पाहिजे. असा त्याग जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कितीही शास्त्र वाचन केले व साधू संतांचा उपदेश ऐकला तरी काही उपयोग होत नाही. जीवबुद्धीचा त्याग नित्यानित्य वस्तू विवेक व वैराग्य यांनीच घडू शकतो. ही दोन्ही दुर्लभ असली तरी त्यांच्या विना अन्य उपाय नाही. ईश्वरी कृपेने म्हणजेच अधिकारी गुरुच्या ज्ञानबोधानेच दुर्लभ विवेक वैराग्य लाभू शकते. विवेकयुक्त वैराग्य बांधण्यासाठी श्री सिद्धरामेश्वर महाराज शिष्यांना उपदेश करीत की हे सारे दृश्य जगत मिथ्या काल्पनिक क्षणभंगूर आहे. अशा निश्चयाने त्याचा अंतर्बाह्य त्याग करावा. सारे काही तत्वता ब्रह्मस्वरूप आहे आणि मी अशी कोणी खरी व्यक्ती नाही. अशा निश्चयाने सारे ब्रह्मार्पण करावे. ब्रह्म म्हणजे सद्गुरू. ब्रह्म निर्गुण आहे व तेच अंतर्यामी सद्गुरू आहेत. सद्गुरूचे बाह्यरूप सगुण आहे. सगुण व निर्गुण मूळता एकच आहे. यासाठी साधकाने सद्गुरूला तनमन धनाने सर्वस्व अर्पण करावे. स्वतः आपण व आपला मानलेला स्त्री पुत्रादी संसार आणि त्याचा जगददृष्टीने मानलेला आधार म्हणजे धन हे सारे सद्गुरूला अर्पण करणे. त्याचे नाव अर्पण विधी. हे सारे समर्थ सद्गुरूंचे आहे. त्यापैकी माझे काही नाही अशा दृढ भावनेने वागणे म्हणजे वैराग्य. संत नरसिंह मेहता म्हणतात, भक्त संसाराच्या संसर्गात राहतो पण त्याचे मन माझ्याकडे म्हणजे ईश्वराकडे लागलेले असते. जो संसाराने लिप्त होत नाही तोच माझा दास. म्हणजे संसारमा सरसो रहे मन में मेरी पास. संसारने लेपाय नहीं तेज मारो दास. असा त्याग दृढ निश्चयाने केल्यास मनुष्याची बुद्धी पालटते व आपण सत्य स्वरूप आहे असा अनुभव येतो. श्री महाराज म्हणत, तू स्वतः ईश्वर स्वरूप सर्वव्यापी महान आहेस. क्षुल्लक कल्पित विषय तुझ्या उपयोगाचे नाहीत. एखाद्याला स्वप्नात आपण भिकारी किंवा श्रीमंत झाल्याचा अनुभव येतो पण तसा अनुभव त्याचा जागृतीत नसतो किंवा स्वप्नातील अनुभवाचा त्याला काहीच उपयोग होत नाही. त्याप्रमाणे अज्ञानरूपी निद्रेत ज्या सर्व मायिक विषयांचा व काल्पनिक जगाचा अनुभव येत होता त्या विषयाशी आता गुरुकृपेने जनजागृती आल्यावर तुझा काही संबंध नाही असे निश्चित समजणे हेच वैराग्य. अशा वैराग्याचा श्री सिद्धरामेश्वर महाराज शिष्यांना वारंवार उपदेश करीत. श्री सद्गुरू भाऊसाहेब महाराज प्रसन्न, सोलापूर, 2 फेब्रुवारी 1934 पत्र. राजमान्य श्री त्रिभुवनदास, निरूपणाचा रोग सर्व त्याग करायचा असा आहे. तो कशा करिता? त्याचे तत्व कळले पाहिजे. जर त्याग करण्यात माणसाला जर दुःख वाटत असेल तर त्याला तत्व अथवा निरूपण कळलेच नाही असे समजावे. कारण देह आणि ब्रह्मांडाच्या विषयांनी आपल्या स्वरूपाचा नाश केलेला आहे. जर ते गेले तर आपले आत्मऐश्वर्य उघडे होते. तर ते सोडून देण्यास साधकाला दुःख होण्यास कारण काय? उलट आपल्यावरची पीडा जात आहे तर आनंदच झाला पाहिजे. दुःख होत असेल तर ज्ञानाचे तत्व कळण्यास चुकी आहे. सध्या निरूपणात दासबोध दशक 5 समास 3 ओवी 46 पासून सुरुवात झाली आहे. गुरुच्या उपदेशाने आणि स्वतःच्या अनुभवाने जो शिष्य मायेरहित सर्व ब्रह्मांड, मायेसहित ब्रह्मांड सगळे जीवे जावे म्हणजे देहासहित सर्व जग तृणासमान म्हणजे गवत झाले. अरे, देह आपलाच नाही तर याचे विषय सुद्धा आपले नाहीत.
तर आता ब्रह्मांड म्हणजे काय, काय कामाचे, सर्व निकामी कसपटा समान आहे असे समजून त्याचा त्याग करणे हेच खऱ्या शिष्याचे वैभव आहे. ते वैभव आल्याने परमानंद झाला पाहिजे. त्याऐवजी दुःख होत असेल आणि रडायला बसत असेल तर त्या माणसाला कळले काय? छी, तो तर एक नंबरचा मूर्ख आहे. आणखी काय? जगतावर सर्वस्व मिळविलेला तो भगवान विष्णू अथवा संपूर्ण विश्वाची प्राप्ती झाली असा मनुष्य जगावर जिंकणाऱ्याला गणला म्हणजे समजला जातो. म्हणून साधू हा देह आणि त्याचे विषय पुरे पाडणाऱ्या जगताला कवडीपेक्षाही कमी समजून टाकून देतो. तसे करण्यात तो स्वतःला महाभाग्यवान आणि महाभाग्यशाली समजतो. त्यालाच खरे समजून गुरुची किंमत कळते. तो स्वतःला संसार माया मोहापासून सोडविला आणि स्वरूपात मला जागृत केला. जसे झोपलेला मनुष्य संसार प्रत्येक काहीही पाहत नाही आणि स्वरूपात राहतो, तशी माझी स्थिती झाली ती तुमची धन्यता आहे. म्हणजेच त्याग हे साधकाचे महान भाग्य आहे असे समजा. जो साधक स्वतःच्या मेलेल्या घरातून अथवा राजवाड्यातून स्वतःला महावैभवशाली आणि दिग्विजयी समजतो, सिंहासारखी छाती फुगवून स्वतःच्या गुरुला अत्यानंदाने अर्पण करून बाहेर जात असेल, तसे बघायला अथवा तेवढेच अर्पण स्वीकारायला गुरु खुश असतो. त्याची संपत्ती घेण्यात गुरुला आनंद होत नाही. स्वतःच्या शिष्याला असे दिव्य ज्ञान झाले त्याचा असा राजमुकुट बघण्यात गुरुला आनंद असतो. तोही मृतभिक्षा म्हणजे नाशिवंत शिष्याच्या कल्याणाकरिता घेतो. असा नरक म्हणजे गू घेण्याकरिता कोण गुरु अथवा मूर्ख तयार होईल? त्यांचा संसार त्यांना सौजन्य लखलाभ हो. दासबोधाचा हा समास वाच म्हणजे बऱ्याच गोष्टी लक्षात येतील, समजतील. श्री महाराजांच्या उपदेशाने प्रभावित झालेल्या अनेक गृहस्थ शिष्यांनी स्वतःला व आपल्या मानलेल्या संसाराला श्री सद्गुरुचरणी अर्पण केले. ते सारे श्री सद्गुरूंचे आहे, आपले त्यात काही नाही असा निश्चय त्यांनी श्री महाराजांच्या साक्षीने केला. याचे नाव अर्पण विधी. असा अर्पण विधी शिवाजी महाराजांनी केला होता. त्यांनी आपले राज्यादी सर्वस्व श्री समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण केले होते आणि स्वतः संन्यास घेण्याचे ठरवले होते. पण श्री रामदासांनी त्यांना उपदेश केला, आता माझे हे राज्य चालवण्यासाठी मी तुला विश्वस्त नेमतो. हे राज्य आपले नाही, श्रींचे आहे असे समजून तू राज्य चालव. ती आज्ञा मान्य करून श्री शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला. ज्या शिष्यांनी अर्पण विधी करून आपल्या घराच्या किल्ल्या श्री महाराजांना अर्पण केल्या होत्या त्यांना त्यांनी म्हणजे श्री महाराजांनी सारे प्रसाद रूपाने परत दिले. ते म्हणाले, आता हे सारे सद्गुरूंचे आहे, आपले काही नाही असे समजून निर्लिप्तपणे व्यवहार करा. अनेक शिष्यांनी संन्यास वृत्तीने धारण केलेली आणि ओम भवती भिक्षाम देही चा अनुभव घेण्यासाठी भगवी वस्त्रे धारण करून भ्रमण केले. व्यक्तिमत्वाच्या अभिमानाचा त्याग करण्यासाठी श्री महाराजांनी त्यांना आपल्या नातेवाईकांच्या व मित्रमंडळींच्या दारी भिक्षा मागण्याची आज्ञा केली. जगातील यश, कीर्ती, मोठेपणा मिथ्या माईक आहे, त्यामुळे बद्धता, संकुचितपणा वाढतो. त्यांचा त्याग केल्यानेच जीवबुद्धीचा नाश होऊन मूळचे ईश्वरत्व प्रगट होण्यास मदत होते. या खातर श्री महाराजांनी भिक्षा मागण्याची आज्ञा केली होती. याप्रमाणे अनेक शिष्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्या अनुभवानंतर श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांना पूर्वस्थिती धारण करण्याची आज्ञा केली. तेव्हा भगवे वस्त्र सोडून ते पूर्ववत व्यवहार करू लागले. रौप्य तुलाभार. 1934च्या सुमाराला श्री सिद्धरामेश्वर महाराज सोलापूरला गेले होते. तेथे त्यांचा मुक्काम परमशिष्य श्री मलकम्मा उर्फ पाणी मास्तर यांच्या बंगल्यात होता. सोलापूरला श्री महाराजांचे दुसरे परमशिष्य श्री पोरेडी वकील होते. ते शीघ्र कवी होते. त्यांच्या अनेक काव्यरचना सांप्रदायिक भजनात सर्वांना प्रिय झालेल्या आहेत.
त्यांनी श्री महाराजांचा रजत तुलाभार करून आपली संपत्ती सत्कारणी लावली. तो समारंभ अनेक शिष्यांसमवेत मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. ती बातमी महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रात ठळकपणे झळकली. तसा थोर सन्मान साधू संतांच्या किंवा ज्ञानीपुरुषांच्या बाबतीत क्वचितच घडला असावा. रजत तुलेतील चांदीचा उपयोग ज्ञान प्रसारासाठी व्हावा अशी इच्छा श्री महाराजांनी शिष्यमंडळींकडे व्यक्त केली. थोर पुरुषांची कृती थोरच असते. श्री सद्गुरूंची कृपा अपार असते हे खरे. सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराजांच्या परम कृपेने श्री महाराजांच्या साधू जीवनात असा अपूर्व योग आला असेच म्हणावे लागते. श्री महाराज तर संपूर्ण निष्काम निरीच्छ होते. त्यांना तसल्या लौकिक मान सन्मानाबद्दल मुळीच आस्था नव्हती. पण श्री सद्गुरु कृपा अशा थोर सत्शिष्यांवर सहज अवतरत असावी. त्यामुळे लौकिक मान सन्मानासाठी धडपडणाऱ्या संसारी लोकांना जे भाग्ययोग लाभत नाही ते श्री महाराजांसारख्या निरीच्छ साधूंना सहज प्राप्त होतात. कारण मान सन्मान किंवा अपमान त्यांच्या समदृष्टीला समानच दिसतात. श्री काडसिद्धेश्वर स्वामींची भेट. ती महत्वाची घटना 1935 साली घडली. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य संन्यासी वेश धारण करून भ्रमण करीत होते. त्यांच्यापैकी एक जण कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे त्या काळच्या संस्थानात फिरत होता. तो कोल्हापूरपासून 9 मैल दूर डोंगरावर असलेल्या सिद्धगिरी या ठिकाणी पोहोचला. शेकडो वर्षापूर्वी श्री काडसिद्धेश्वर या नावाचे महाज्ञानी नाथपंथी सिद्धपुरुष त्या भागात होऊन गेले. त्यांनी तो मठ स्थापन केला. शिवलिंगाची स्थापना केली. या सिद्धपुरुषाविषयी जास्त माहिती प्रपंच परमार्थात प्रवेश या 3ऱ्या प्रकरणात दिलेली आहे. ती कृपया पहावी. त्या पीठावर येणाऱ्या स्वामींना लिंगायत पंथाचे कुलगुरू मानण्यात येते. तो मठ कोल्हापूर भागात व नजीकच्या कर्नाटक भागात फार प्रसिद्ध आहे. कोल्हापूर संस्थानाच्या दरबारातून त्या मठाला व मठाधिपतींना मान्यता मिळत असे. मठाधिपतींना कोल्हापूर संस्थानाच्या राजगुरूचा मान असून मठाला हजारो रुपयांचे इनामी उत्पन्न बहाल करण्यात आले होते. महाशिवरात्रीला सिद्धगिरी येथे मोठी जत्रा भरते. त्या दिवशी आजूबाजूचे हजारो भाविक लोक दर्शनाला जमतात. देवस्थान भव्य असून ते दैवी चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे. श्री महाशिवरात्रीच्या दिवशी कोल्हापूरचे राजेसाहेब दर्शनाला येत असत. श्री काडसिद्धेश्वरांच्या पीठावर आता 26वे स्वामी श्री मुप्पिन काडसिद्धेश्वर आहेत. ते ब्रह्मचारी असून बुद्धिमान व स्वभावाने प्रेमळ आहेत. त्यांच्याशी श्री महाराजांच्या शिष्यांची भेट झाली. स्वामींनी त्यांची सविस्तर चौकशी केली. त्याने श्री महाराजांचे परमार्थ मार्गप्रदीप हे पुस्तक स्वामींना दिले. त्याने श्री महाराजांबद्दल व त्यांच्या सोप्या प्रभावी शिकवणीबद्दल बरीच माहिती सांगितली. तेव्हापासून श्री महाराजांची भेट घ्यावी असे श्री काडसिद्धेश्वर स्वामींना वाटू लागले. शेवटी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना इंचगिरी येथे भेटावे असे त्यांनी ठरवले. त्यावेळी श्री महाराजांचा मुक्काम महाबळेश्वर येथे होता. तेथे 1.5 महिना राहून ते बागेवाडीला गेले. नंतर श्रावण मास सप्ताहासाठी ते इंचगिरीला राहिले. तेथे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी त्यांच्या दर्शनाला गेले. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे गुरुबंधू श्री गिरिमल्लेश्वर, श्री सिद्धविंगय्या स्वामी व अन्य संतजनही तेथे जमले होते. त्यांनाही भेटून श्री काडसिद्धेश्वर स्वामींनी संप्रदायाविषयी बरीच माहिती मिळवली. त्यांच्याशी संवाद रूपाने बरीच चर्चा केली. पण स्वामींचे पूर्ण समाधान झाले नाही. शेवटी ते श्री सिद्धरामेश्वर महाराजांकडे परतले. त्यांनी त्यांच्याशी 4-5 दिवस बरीच चर्चा केली. तेव्हा त्यांचे पूर्ण समाधान झाले. शेवटी सर्व अभिमानाचा त्याग करून त्यांनी श्री महाराजांकडून उपदेश घेतला व त्यांना सद्गुरू मानले. ते लिंगायत लोकांचे कुलगुरू व सिद्धगिरी मठाचे सर्वाधिकारी होते. अशा स्वामीचे गुरुत्व लाभल्यामुळे श्री महाराजांना फार आनंद झाला. ते म्हणाले, ही ज्ञानगंगा जेथून उगम पावली
त्या उगमाला या ज्ञानगंगेचे पाणी पोचवून श्री भाऊसाहेब महाराजांनी माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. ते कार्य करण्यासाठी थोर संतांनी प्रयत्न केले. ते कार्य माझ्या सद्गुरूंच्या कृपेने माझ्याकडून काहीही खटपट न करता त्यांनी माझ्या हातून घडवून आणले. धन्य माझे सद्गुरू. श्री सिद्धरामेश्वर महाराजांकडून गुरुमंत्र घेतल्यानंतर श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी श्रावण महिनाभर इंचगिरीला राहिले व त्यांनी गुरुवाणीचे यथेच्छ श्रवण केले. गुरुमार्गात स्वामींना मठाची बरीच बंधने तोडावी लागली, कारण नाथ संप्रदायात पारंपरिक सोहळे ओळे वगैरे कर्मकांडाला महत्त्व नसते. तसली बंधने तोडल्याबद्दल स्वामींना बरीच टीका सहन करावी लागली. सर्व विरोध त्यांनी आनंदाने सहन केला. श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्वामींना ध्यान मार्गाचा उपदेश केला. श्रावण सप्ताहानंतर श्री सिद्धरामेश्वर महाराज सोलापूर येथे गेले. तेथे त्रिकाळ भजन व सकाळी संध्याकाळी भागवतावर निरूपण करीत. त्यांचा मुक्काम श्री मलकन्ना म्हणजे पाणी मास्तर यांच्या बंगल्यात होता. तेथे 1 महिना राहून ते मुंबईला परत गेले. त्यांनी माधवबाग धर्मशाळेत मुक्काम केला. ते रोज संध्याकाळी भागवतावर निरूपण सांगत. त्या सुमाराला त्यांची तब्येत बिघडू लागल्यामुळे निरूपणात व्यत्यय येऊ लागला. त्यांच्या आज्ञेनुसार रोज संध्याकाळी एक शिष्य प्रवचन करू लागला. शिष्य प्रवचन करीत असताना श्री सिद्धरामेश्वर महाराज बाजूच्या खोलीत विश्रांती घेत व उत्सुकतेने प्रवचने ऐकत असत. माता पित्यांनी शिकवलेले शब्द लहान मूल बोलू लागले. त्याचे बोबडे बोल ऐकताना त्यांना फार आनंद होतो. त्याप्रमाणे शिष्यांची प्रवचने ऐकताना श्री महाराज खुश होत व बरेच वेळा आनंदाच्या भरात शिष्यांना शाबासकी देत. थोड्या दिवसानंतर श्री महाराजांची तब्येत सुधारली. ते एकनाथी भागवतामधील बहुमोल उपदेश आपल्या सुबोध रसाळवाणीने शिष्यांना निरूपण सांगू लागले. श्री महाराज वारंवार इंचगिरी व बागेवाडी या गुरुस्थानी सप्ताहांना अगत्याने हजर राहत. त्या नियमानुसार सप्ताह साजरे करून ते बागेवाडीला गेले. त्यांनी श्री काडसिद्धेश्वर स्वामींना आषाढात बागेवाडीला येण्याचे आमंत्रण पाठविले. त्याप्रमाणे ते बागेवाडीला श्री सद्गुरू दर्शनासाठी गेले. त्यांनी श्री बसवेश्वर मंदिरात मुक्काम केला. त्या मंदिरापासून बागेवाडी मठापर्यंत त्यांची मोठ्या थाटाने मिरवणूक काढण्यात आली आणि मठात त्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. त्या सुमाराला गुरुपौर्णिमेचा उत्सवही साजरा करण्यात आला. श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी तेथे श्री महाराजांबरोबर रोज ज्ञानचर्चा करीत व शंकांचे निरसन करून घेत. श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रभावी बोधशक्तीचे व शंका निरसन युक्तीचे स्वामींना फार आश्चर्य वाटले. त्यांचा श्री महाराजांबरोबरचा प्रेमभाव बराच वाढला. बागेवाडीहून श्री महाराज श्रावण सप्ताहासाठी इंचगिरीला गेले. त्यांच्या बरोबर स्वामीही गेले. त्यांना तेथे श्री सद्गुरूंच्या सत्संगाचा महिनाभर लाभ मिळाला. विज्ञान बोध. नंतरतील 2 महिन्याच्या मुक्कामात श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या ज्ञान निरूपणाचा उपसंहार केला. आजपर्यंत ज्ञानरूपी देऊळ बांधले. त्यावर आता श्री सद्गुरु कृपेने विज्ञानरूपी कलश चढवीन. उपसंहाराचे महत्त्व पटविण्यासाठी ते म्हणाले, असा योग परत येणार नाही. यामुळे संसारात कसलीही अडचण आली तरी या निरूपणांना हजर राहा. त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व शिष्यांनी त्यांच्या निरूपण सत्राचा लाभ घेतला. श्री महाराजांनी उपसंहारात उपदेश केला की जगात खरोखर व्यक्ती अशी कोणी नाही. दिसणारी प्रत्येक व्यक्ती परमात्म स्वरूप आहे. ते निश्चयपूर्वक प्रत्येक शिष्याला सांगत, तू स्वतःच परमात्मरूप आहेस असा निश्चय पक्का कर. गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, त्रैगुण्य विषयो वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. वेद त्रिगुणजन्य आहेत. तू त्रिगुणातीत परमात्म स्वरूप हो, कारण तेच तुझे मूळ स्वरूप आहे. असा आत्मनिश्चय करणे हा तुझ्यासाठी अभ्यास. असा निश्चय झाल्यानंतर
तू जे बोलशील तेच वेदवाक्य आणि तू जे करशील ते वेद कर्म. तुझ्यासाठी या जगात देव, देऊळ, मठ, मंदिरे असे वेगळे काही उरणार नाही. संत म्हणतात, देह ही पंढरी, आत्मा पंढरी राव. श्री शंकराचार्यही म्हणतात, देह देवालयो प्रोक्तो देही देवो निरंजना अर्चित सर्व भावेन स्वानुभूत्या विराजते. तुझा देह हेच देवाचे देऊळ म्हणजे वस्तिस्थान होईल. आत्मनिश्चयाने तू देवस्वरूप झाल्यावर तुला कल्याणासाठी याचना करण्याची गरज उरणार नाही. तू स्वतः कल्याणरूप होशील व असंख्य लोकांचे कल्याण करू शकशील. असा निश्चय दृढ केल्यामुळे तुझ्या बुद्धीत फरक पडेल. गुरुकडे येण्यापूर्वी तुझे सर्व वर्तन जीवबुद्धीने होत असे. ते वर्तन सोडून आता तू परमात्म भावाने वागायचे आहे. आजवर ज्याला तू परका समजत होतास तो तू स्वतःच आहेस. असा अनुभव गुरुकृपेने आल्यावर त्याप्रमाणे वागणे हे तुझे कर्तव्य आहे, लक्षण आहे. ज्याप्रमाणे साखरेचे निजलक्षण गोडपणा व मिठाचे निजलक्षण खारटपणा असते, त्याप्रमाणे परमात्म भावाने वागणे हे तुझे लक्षण असले पाहिजे. ज्ञान व वैराग्याचे असे फळ लाभणे हीच श्रेष्ठ भक्ती, पराभक्ती होय. वरदानाचे साफल्य. अनेक वर्षापूर्वी श्री भाऊसाहेब महाराजांनी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना असा वर दिला होता की एके दिवशी तुला पालखीत बसवीन. त्याबद्दल मागे उल्लेख आलेला आहे. ते वरदान अखेर सफल होण्याचा योग आला. श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी श्री काडसिद्धेश्वर स्वामींना बागेवाडीला बोलवून त्यांचे भव्य स्वागत केले होते. त्यानंतर स्वामीजींनी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना सिद्धगिरीला भेट देण्याची नम्र विनंती केली. त्याला अनुसरून श्री सिद्धरामेश्वर महाराज शिष्यमंडळींसह 1936च्या चैत्र महिन्यात सिद्धगिरीला गेले. स्वामीजींनी त्यांचे स्वागत फार सन्मानाने केले. त्यांना श्री सिद्धेश्वर महादेवाच्या पालखीत बसवून थाटाने मिरवणूक काढून देवस्थानातील उच्चासनावर बसवले. त्या प्रसंगी श्री महाराज फार प्रसन्न झाले. अशा रीतीने श्री भाऊसाहेब महाराजांनी दिलेले वरदान अखेरीस अनेक वर्षांनी पूर्णपणे सफल झाले. साफल्याचा तो अपूर्व प्रसंग संप्रदायामध्ये फार अर्थपूर्ण व संस्मरणीय ठरावा असाच होता. श्री महाराजांनी अतिशय परिश्रमाने उभारलेल्या परमार्थ मंदिराचा तो सुगंधी सुवर्ण कलश होता जणू. श्री सद्गुरुबोध वैराग्य निरूपण. असो सद्गुरु पदापुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे माया जनित. दासबोध दशक क्रमांक 5 समास 3 ओवी 46. 1932 ऑक्टोबर पासून श्री महाराजांनी वैराग्य विषयावर प्रवचनातून विवरण करण्यास सुरुवात केली होती. त्या समयी श्री महाराज मुंबईत होते. मुंबईतील त्यांच्या पुष्कळ शिष्यांनी त्यांची वैराग्यावरील निरूपणे ऐकून आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण केले. अशा प्रसंगाला शास्त्रात अर्पणविधी असा शब्द वापरलेला आहे. अर्पणाविधीचा हेतू असा आहे की सर्व काही सद्गुरूचे म्हणजे ब्रह्माचे किंवा आत्म्याचे आहे, आपले काहीच नाही. कारण अज्ञानाने किंवा जीवबुद्धीने हे सर्व जीव माझे माझे म्हणतो. परंतु सद्गुरुबोधाने आपण काहीच नाही असे कळते. माझे म्हणणाऱ्याने गुरुकृपेने विचार केला तर आपण कोठेच सापडत नाही. आपण म्हणजे आईबापांनी दिलेले नावच आहे. वास्तविक जगात एक माया आणि ब्रह्म आहे, दुसरे काहीच नाही. आपल्याला आपण जे समजतो तो निव्वळ पंचभूतांचा एक पुतळा आहे आणि त्याला वर्तविणाऱ्याला आत्मा, चैतन्य किंवा जीव म्हणतात. आपल्याला जे नाव दिलेले आहे ते शोधून पाहिले तर कोठेही सापडत नाही. म्हणून आपले नाव म्हणजे एक आईबापांची कल्पना आहे आणि त्या कल्पनेचे मूर्तरूप आपण बनलो आहोत. त्यालाच कल्पित पुरुष असे संबोधन आहे.
कल्पनेने झालेला म्हणून त्याला कल्पित पुरुष म्हटले आहे, म्हणूनच ते खरे नव्हे. श्री समर्थ रामदास स्वामींनी हे समजावून सांगताना एका ठिकाणी असे सांगितले आहे की आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. विचाराने आपण म्हणजे कल्पित पुरुष कोठेही सापडत नाही. त्याच्यावर जीवाचा सर्व व्यवहार चाललेला असतो. आपण अज्ञानाने तो कल्पित पुरुष आहोत आणि मी आणि बायकामुळे सर्व संपत्ती हे सर्व माझे आहे असे म्हणतो. जर आपणच खरोखर नाही म्हणजे मी नाही तर माझे कसे असणार? सद्गुरु बोध असाच आहे. तर तो कळल्यानंतर आपण जीव किंवा कल्पित पुरुष नसून आपण सत्य ब्रह्मस्वरूप आहोत हे सदोदित आहे, अविनाशी आहे, अजन्म आहे असे कळते. त्या कल्पित पुरुषाचा नाश करण्यासाठी किंवा मारण्याकरिता जीवाला, मानवाला गुरुवर अतिशय दृढ विश्वास ठेवला पाहिजे. कारण काय? गुरुबोध झाल्यानंतर तो माणूस अज्ञानपणा सोडतो आणि मी ब्रह्मस्वरूप झालो असे म्हणतो. परंतु स्वतःवरची म्हणजे जीवाच्या ऐश्वर्यावरची त्याची आस्था सुटत नाही. ती माझेपणाची आशा सोडण्याकरिता किंवा हे सर्वजण मीच नाही तर माझे कोठून असणार असा भाव सोडण्याकरिता ते सर्व माझे नसून माझ्या गुरुचेच आहे असे समजून मी आणि माझ्या सहित सर्व देवाचे किंवा गुरुचे गुरुला अर्पण करतो. यालाच अर्पण विधी किंवा त्याग म्हणतात. एक वेळ देवाला किंवा गुरुला कोणतीही वस्तू दिल्यानंतर ते आपले नाही, ते देवाचे, गुरुचे आहे असे समजून राहायला हवे. गुरु स्वतः शिष्याचा जीवपणा किंवा अहंभाव घालविण्यासाठी किंबहुना जीवित्वाची आशा सोडून देण्यासाठी ब्रह्मपद देतो. असे ब्रह्माचे ऐश्वर्य जीवाला येते तर त्याला आनंदच झाला पाहिजे आणि जर त्याबद्दल दुःख वाटत असेल तर ज्ञानाचे तत्व कळलेच नाही असे म्हणावे लागेल. अहंभाव आणि माझे ही जीवदशेची म्हणजे अज्ञानाची लक्षणे आहेत. तीच जीवाची अज्ञान दारिद्र्य आहेत. ते फार दुःखाला कारण आहेत. जीवदशा किंवा अज्ञान दारिद्र्य गुरुकृपेने जात असेल तर अत्यानंद वाटला पाहिजे आणि ती गुरुची धन्यता समजली पाहिजे. कारण सर्व जीवदशेचे दारिद्र्य काढून गुरु शिष्याला सार्वभौमत्व प्राप्त कारण सर्व जीवदशेचे दारिद्र्य काढून गुरु शिष्याला सार्वभौमत्व सत्ता देतात. हेच आपले खरे ऐश्वर्य आहे असे वाटून अति आनंद झाला पाहिजे. आजी सोनियाचा दिवस, दृष्टी देखिले संतास असे वाटले पाहिजे. पुष्कळ दिवस आपण आपल्याला चुकलो होतो, ते गुरुकृपेने आपण आपल्याला सापडलो असे. जसे श्री तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. अर्पण विधी शिष्य करतो तर गुरुला काय देणार आहे? तो त्याची ऐहिक नाशिवंत संपत्ती तीच गुरुला अर्पण करतो. जीवदशेची दारिद्र्याची संपत्ती घेऊन गुरुला काय करायचे आहे? गुरु स्वतः परमात्मा असतो, त्याला याचा काय उपयोग? मागील पत्रात श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी नरकी संपत्ती म्हटली आहे. ती घेण्यास त्याला काहीच आनंद नसतो. तो स्वतः परमात्मा असल्यामुळे त्याला त्याची काहीही गरज नसते. परंतु शिष्याच्या कल्पित पुरुषाचा नाश व्हावा आणि त्याने परमात्मा होऊन त्या परमात्म्याच्या ऐश्वर्यातच मिरवावे अशी त्याच्या अंतरीची तीव्र इच्छा असते. सद्गुरु सारखा एवढा उदार कोणीही सापडणार नाही. कारण ही जीवदशा मानलेली आणि संपूर्णतया खोटी आहे. त्याची कवडी इतकी सुद्धा किंमत नाही. तिचा शिष्याकडून त्याग करून घेऊन त्याला स्वतःचे ब्रह्मपद देऊन स्वतःच्या राज्यपदावर बसवितात. मागे उल्लेख केलेल्या पत्राचा सारांश असा आहे की जीव आणि आपली जीवदशा सोडून जर ब्रह्मतत्व व सार्वभौम सत्ता गुरुकृपेने मिळते तर
आपला कल्पित पुरुष जो या सर्व दुःखाला कारण आहे त्याला गुरुचरणी समर्पण केल्यास गुरुला अति आनंद वाटतो. त्याच शिष्याला खरेखरेच वैराग्याचे तत्व कळले असे समजावे. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वराय नमः.